नमस्कार मंडळी, मी हरीश कुलकर्णी, अंजनी माता शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे अध्यक्ष. आम्ही डोळखाम प्रीमियर लीगसाठी शब्द दिला होता की प्रत्येक एक डॉट बॉलसाठी एक झाड लावलं जाणार आहे. आणि ते झाड लावण्यासाठी जी झाडं आवश्यक असणारी झाडं जी फॉरेस्ट डिपार्टमेंटमार्फत आपण यावर्षी घेतलेली आहेत. आणि तसेच उत्पन्नाचं काहीतरी साधन व्हावा म्हणून 100 आंब्याची झाडं घेतलेली आहेत. जी आंब्याची झाडं काहीतरी भविष्यात जाऊन एखाद्या मुलाला त्याचा उत्पन्न म्हणजे जवळजवळ 100 झाडं म्हटली तर 5-6 लाख रुपये त्याचा उत्पन्न वार्षिक होऊ शकतो. अशा प्रकारची झाडे मोठी 3 ते 3.5 वर्षाची झाडं घेतलेली आहेत. आणि हा जो संपूर्ण उपक्रम आहे, ह्या उपक्रमामध्ये झाडं लावून सोडून द्यायची नाही, तर उन्हाळ्यामध्ये त्या झाडांना पाण्याची सोय केली जाईल. अंजनी माता शैक्षणिक व सामाजिक संस्था भिनार तसेच शंभूदुर्ग संघटना महाराष्ट्र राज्य या दोघांनी मिळून हा कार्यक्रम हाती घेतलेला आहे. आणि या कार्यक्रमाला वेगवेगळी माणसं जोडली. आपल्या प्रीमियर लीगची जी जेवढे क्रिकेटर प्रेमी आहेत ते सर्वजण या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत. ज्यांना शक्य आहे अशी मंडळी राहील. आणि त्याचप्रमाणे शंभूदुर्ग संघटनेमार्फत आदेशजी आहेत ते सुद्धा उपस्थित राहणार. मोहन डोळे सर उपस्थित राहणार आहेत. आणि इतर आपले संघटक जेवढे आहेत, जास्तीत जास्त संघटक येण्याचा प्रयत्न करणारे ते सर्वांची उपस्थिती असेल. तसेच भिनार गावचे गावकरी असतील, तळेगावचे रहिवासी आहेत आणि म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रातली वेगवेगळी माणसं या कार्यक्रमासाठी उपस्थित राहतात. या सर्वांचा मी अगदी मनापासून आभार मानतो की तुम्ही निसर्ग जोपासना करण्यासाठी माझी मदत करत आहात. निसर्ग हा एक वेगळी एक शक्ती आहे. ती शक्ती माणसाला जीवन जगण्यासाठी प्रेरित करत असते, माणसाचं आयुष्य सुधारण्यासाठी तसेच एक सुदृढ जीवन जगण्यासाठी प्रेरित करत असते. आणि निसर्गाचा जोपासना करणं आत्ताची ही गरज वाटू लागलेली आहे, म्हणून आपण ह्या गोष्टी करत आहोत. ग्लोबल वॉर्मिंगचा जो विषय येतो त्यामध्ये कळतं की खूप मोठ्या प्रमाणात जी आहे ती निसर्गाची हानी होत आहे. त्यामध्ये खारीचा वाटा का होईना पण आपला वाटा असावा यासाठी मी कार्यक्रम हाती घेतलेला आहे आम्ही. आणि या कार्यक्रमासाठी आपण सर्व उपस्थित राहत आहे. सर्वांचं खूप खूप धन्यवाद. आधी बोलो